पण तुमच्या घरी आलं तर बघा, येथे जेवायला मिळालं तरी इथलं अन्न मजा नशिबात होतं. खाने वाले का दाणे दाणे पर नाम. एखादा काय करते, तोंडात घास घ्यायचं म्हणले कोणीतरी आवाज देते आणि बाहेर निघून जाते, ते बाहेरच जाते. तोंडात घास घालता घालता कोणीतरी आवाज दिला, काहीतरी प्रसंग निर्माण, ते बाहेरच गेला तर बाहेरच गेला. अशा घटना आहेत. मग याला योग असते. तुम्ही जरी निमंत्रित केलं येता आलं नाही, पण आज योग आला. आम्ही निरोप दिला होता. आजचा दिवस आमच्या ड्रायव्हर साहेबांना गणेशने दिला आणि येण्याचं कारण म्हणजे पिंपळगाव येथे 20 मार्च 27 मार्च खूप मोठा कार्यक्रम आहे. गेल्या वर्षी तुम्ही कोण आल ते माहीत नाही, आम्ही काय पोहोचू शकलो नाही. तेव्हा ते तुम्ही बरेच लोक आलते, भरपूर लोक आलते. महिला मिळत तुम्ही आलत्या. महाराज त्यालाच विचारता, हे माझी मायाशी की आमच्याकडे महाराज काहीच म्हणाले. हा भागवत खूप मोठा कार्यक्रम झाला 20 मार्चला. या वर्षी परत कार्यक्रम आहे. योग असा अनेक साधू संतांच्या आशीर्वादातून मी महाराज झालो. तुम्हाला माझा परिचय नसेल तरी मी सुद्धा हे सांगू नये, पण एक तुमच्या माहितीसाठी मी स्वतः गुत्तेदारी केलेला माणूस, स्वतः गुत्तेदारी करत होतो. काही अडचणी आल्या तर मला लोकांना देव आहे किंवा नाही लक्षात द्या, कसा देव आहे किंवा सांगा. मी स्वतःही परभणी जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये 82चे कामं करत होतो. कामं करता करता अडचणी भरपूर आल्या, खूप अडचणी आल्या. 82 तर बिल अडकलं. गावाकडे शेतीमध्ये 5-7 एकर केळी होती, 15 ते 18 एकर ऊस होता, हळद होती 7-8 एकर. त्या वर्षी केळीला पाणी कमी पडलं, केळी गेली वाळून, हळदीला भाव मिळाला नाही, कारखान्यानं ऊस नेली नाही, काळी लावून फुकून त्यालाच पैसा काढला. मजा गुत्तेदारीमध्ये पैसे बिल अडकले. पैसे काम करून पूर्ण फायदा झाला. एसी साहेबांनी काम पास केलं, MB लिहिल्या गेली, पण पैसे 5% 5,000 रुपये होते. आणि दुसरे ट्रॅक्टरचं भाडं 5,000. खूप त्रास देवले लोक. कोणीतरी म्हणलं गुरुचरित्राचं पारायण करावं. पारायण करायला गेले तर त्या महाराजांना विचारायला गेले, ते शिक्षक होते तिथे. त्यांना विचारलं तर ते म्हणले, तुम्ही माहिती विचारली त्याने, त्याचे नेम लई कडक असतात, तुम्ही पाटील माणसं बाहेर येताना लोक ते वळख नाही पाळख नाही, त्याचे टोले असे बसले. त्या महाराजांना मनातल्या मनात तुम्हीच काय तुमचा बाप चालत येईल म्हणून गुरुवार उपवास केले. दत्तात्रय महाराजाची पूजा करायची, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा संध्याकाळचं सवळ्यामध्ये, नंतर जेवण करायचं. असं गिलासभर पाण्यावर उपवास केले. कधी उपवास केला नाही. अचानक मनात भाव तसा निर्माण झाला, दत्तात्रय महाराजांनी केला आणि ते उपवास 1 वर्षभर घडले. दत्त पौर्णिमा 7 दिवस आहे म्हणे की ते संध्याकाळचं असं 8 वाजता घरी टपकले की महाराज चला आपण पाटील पारायण करतो. म्हणजे एवढ्या रात्री आता कसे काय काय सोय लागते माहिती विचारली. त्यांनी बरीच मोठी लिस्ट दिली. छोटे छोटे सामान होतं, पण ते सामान आणलं, तयारी केली आणि पारायण. रात्री सगळे देवघर वगैरे साफ करायला 12 वाजले. सकाळी उठलो 4 वाजता. त्यांनी पोथी वाचावं, मी पोथी ऐकव, परिवार सगळा अक्षरशः केसरी सवळ आणि खूप सुंदर दिव्य पाय चालत यायचे आणि त्या चौरंगावर गायचे. रात्री जागरण झाल्यामुळं सकाळी पारायणाला बसा असे दुखरी लागायची, तितक्या म्हणजे पाय दिसायचे. तर अशी दिव्य पायाच्या कमल दत्त महाराज मग कवाय बसले की बॉक्स बॉक्स बॉक्स